चांद्यापासून माल्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलेला नफा व्हिडिओ पण सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत. तो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता या तारखेनंतर कांद्याच्या दरात येणार आहे रेकॉर्डतोड तेजी. पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात येणार आहे रेकॉर्डतोड तेजी. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात येणार आहे रेकॉर्डतोड तेजी. पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर कांद्याच्या दरात येणारे रेकॉर्डतोड तेजी. चला या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तराच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची आवक ही वाढताना दिसत आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, ही कांद्याची आवक मागच्या वर्षीच्या तुलनेत 15 ते 20% कमी आहे आणि ही आवक इथून पुढे सुद्धा कमी राहणार आहे. पण सध्या आवकेचा दबाव वाढल्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला थोडा दबाव दिसत आहे. पण लक्षात घ्या हा दबाव जास्त काळ टिकणार नाही. याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे 15 मे नंतर मोदी सरकार कांद्याची खरेदी सुरू करणार आहे. 15 मे नंतर व्यापारी A1 क्वालिटीचा कांदा स्टॉक करण्यासाठी खरेदी करणार आहेत. याच्यामुळे काय होणार आहे की एकीकडे कांद्याची मागणी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. याच्या मागचं कारण काय की आपण बघितलं की मोदी सरकार खरेदी करणं, व्यापारी खरेदी करणं. पण मोदी सरकार आणि व्यापारी कशामुळे खरेदी करणार तर मोदी सरकार आणि व्यापारी याच्यामुळे खरेदी करणार कारण अल निनोचा प्रभाव असल्यामुळे आपल्याला येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामामध्ये कांद्याच्या उत्पादनात प्रचंड घट ही दिसणार आहे. याच्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये कांद्याची निगड लागू शकते. या असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टीमुळे मोदी सरकार कांद्याची खरेदी करणार आहे आणि व्यापाऱ्यांना सरळ नफा दिसतोय. त्याच्यामुळे व्यापारी खरेदी करणार आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर 15 मे नंतर अचानक कांद्याची खरेदी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्यालाही कळाले अल निनो भविष्यात कांदा भाव वाढणार आहे, त्याच्यामुळे तो सुद्धा A1 क्वालिटीचा कांदा स्टॉक करणार आहे. म्हणजे आपल्याला कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा हा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी विस्कटलेला दिसणार आहे. म्हणजे एकीकडे मागणी वाढताना दिसणार आहे तर दुसरीकडे पुरवठा घटताना दिसणार आहे. त्याच्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या दराला 15 मे नंतर जोरदार तेजी प्रदान करणार आहे. आणि लक्षात घ्या 15 मे ही तारीख आहे की ज्या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात येणारे रेकॉर्डतोड तेजी. आणि ही जी तेजी येणारी ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला सुरुवातीला 1500 पार आणि 31 मे पर्यंत किंवा जूनच्या मध्यापर्यंत जर 2000 पर्यंत घेऊन जाताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको. पण याही पुढचं सांगतो की जुलै ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 4 ते 5000 रुपयापर्यंत पोहोचू शकतो. याच्यामुळे आपण सर्वांनी घाई गडबडीत सध्या कांदा न विकता 15 मे नंतर जेव्हा तेजी येईल चांगली तर तेव्हा आपल्यापाशी असणारा जोड कांदा, बारीक कांदा आणि त्याचबरोबर या ठिकाणी लो क्वालिटीचा कांदा विकून टाकावा. बाकी कांदा येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे तुमचा होईल तिप्पट ते चौपट फायदा. तर मित्रांनो, ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात येणार आहे रेकॉर्डतोड तेजी.
भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक वेळा आपल्याला मिळत राहतो इथे सतत. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्राला सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार.